भाई मजा करत नाही. काल माझ्याकडे एक स्टुडंट आला आणि तो म्हटला सर मला इंग्रजी रीडिंग रायटिंग शिकायचं आहे. म्हटलं ठीक आहे भाई. त्याला मी फीस सांगितली की फीज आपली ऑफलाईन फीस 10,000 आहे. त्याच्यासोबत त्याची मम्मी पप्पा पण होते. मी त्याला हे पण सांगितलं की या टेन्शन नका किंवा अफोर्ड नाही करू शकत तर तुम्ही आपल्या यूट्यूबवर ऑनलाईन सेशन्स आहेत. हे बिलकुल जसं मी ऑफलाईनमध्ये शिकवतो तसं ऑनलाईनमध्ये शिकवलेलं, फक्त बुक घेऊन जा आमच्याकडून. त्याचे पप्पा इतके आनंदी झाले मी का सांगू. कारण बरोबर आहे ना या 10,000च्या ऐवजी फक्त 1200 रुपयामध्ये काम झालं आणि पुस्तक घेऊन ते शिकायला सुरुवात केलं. आणि मग परवा मला त्याचा फोन आला आणि तो मला म्हटला की सर मजा येते सर, जबरदस्त शिकवताय. म्हटलं चलो ठीक आहे, शिकायचं शिक. ओके, हेच तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतं की तुम्ही सुद्धा बिलकुल बेसिक टू ॲडव्हान्स, ज्या लोकांना इंग्रजी रीडिंग रायटिंग येत नाही ते लोक बिलकुल सुरुवातीपासून रीडिंग रायटिंग शिकू शकता. अशी ट्रेनिंग मी पूर्ण महाराष्ट्रामधून असं सिरीज झाला असा क्लास कोणी घेतलेला नाही आहे. ओके, दॅट्स द रिअल थिंग. ओके चलो, एनिवेज आजचा आहे आपला डे नंबर 5 आणि ज्या बुकमधून मी शिकवतो हे बुक घेऊन घ्या, कारण वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही घेतलं तर तुमचं कसं काम झालं फेकून द्यायचं असं नाही. याच बुकच्या माध्यमातून, याच टेक्निकच्या माध्यमातून तुमचे पोरं, तुमचे आजोबा कुणी शिकू शकतं यार. सो वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. फक्त 1200 रुपयाचं पुस्तक आहे. कसं ऑर्डर करायचं 7 दिवसामध्ये तुमच्या घरी, म्हणजे पुस्तकाने जे प्रॅक्टिस PDF हे तुमच्या घरी आम्ही पोहोचू. कसं ऑर्डर करायचं, खाली दिलेला नंबर आहे, नंबरवर कॉल करा, इन्फॉर्मेशन पाठवून देऊ, QR वर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा, तुमची ऑर्डर कन्फर्म. आणि लवकर करा कारण स्टॉक आमचा थोडा लवकर फिलअप होऊन जातो. ओके, एनिवेज आज आहे आपला डे नंबर 5 आणि आजच्या या डे नंबर 5 मध्ये आज आपण शिकणार आहोत ई वॉवेल बद्दल. मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधी की देर आर 5 वॉवेल्स. किती वॉवेल? 5 वॉवेल असतात. कोणकोणते? A, E, I, O, U हे 5 वॉवेल असतात. बरोबर. मग 5 पैकी ए तर आपण शिकलो. आता या एचा साऊंड काय सांगितला होता मी? ॲ. हे नीट लक्षात घ्या, मागचा व्हिडिओ बघा बघितला नसेल तर, कारण स्टेप बाय स्टेप अप्रोच आहे. एक जरी गोष्ट चुकली तर काम खतम आहे. आज आपण शिकणार आहोत ई वॉवेल बद्दल. मी तुम्हाला म्हटलं होतं ही वॉवेल हे डायरेक्शनर्स आहेत. म्हणजे काय भाई, तुमच्या कॉन्सोनंटचं डायरेक्शन चेंज करून टाकतात, उच्चारच चेंज करून टाकतात. उदाहरणार्थ बी आहे, बीच्या नंतर ए लावलं तर ते बॅ होऊन जाईल आणि बी कॉमन फक्त ई समोर लागलं तर ते बे होऊन जाईल. ओके, आता नीट लक्षात घ्या या ईचा काय साऊंड आहे. ईची स्पेशालिटी सांगतो. हा जो ई वॉवेल आहे ना, हा सगळ्यात जास्त यूज होणारा वॉवेल आहे. जनरली 70% वर्ड्समध्ये ई हा लेटर असतो म्हणजे असतो, हा वॉवेल असतो म्हणजे असतो. आता जर का ई असेल तर त्याच्यापासून जर वर्ड्स कसे बनतात हे जर का तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला साऊंड शिकावं लागेल. तर ईचा काय साऊंड आहे? ईचा साऊंड आहे ए. जसं एचा ॲ होतं ना तसं ईचा ए आहे. जिथं जिथं पण तुम्हाला ई दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला ए हे प्रोनाउन्स करायचं आहे. नीट समजून घ्या. ओके, फॉर एक्झाम्पल बाई बी आहे तर बीईच्या नंतर तुम्ही बे करसाल. सीई आहे तर सी सेच क, मी सांगितलं सी सेच क प्लस ए काय झालं के. समजलं. सीई ज्या ठिकाणी असेल तुम्हाला के बोलायचं आहे. डीई असेल तर डे, एफई असेल तर फे. ओके, जीई असेल तर घे. आता खाली मी जी तुम्हाला प्रॅक्टिससाठी लाईन दिली आहे, प्लीज बुक घ्या आणि बुकमध्ये प्रॅक्टिससाठी मी दिलेलं आहे तुम्हाला. प्लीज प्रत्येकानं लिहून प्रॅक्टिस करा, तरच तुम्ही रायटिंग पण सुधारू शकाल ना. फक्त लेक्चर ऐकले तर रीडिंग सुधारू शकते. ओके, पण लिहिसाल तर तुमची रायटिंग सुद्धा सुधारेल. ओके, जीई असेल तर घे, HE असेल तर हे. ओके, त्यानंतर JE असेल तर जे, KE असेल तर के तुम्हाला वाचायचं आहे. LE असेल तर ले, ME असेल तर मे. ओके, NE असेल तर ने. पुस्तक ज्या विद्यार्थ्यांच्या, माझ्याकडे तेव्हापासून खूप विद्यार्थ्यांनी पुस्तक घेतले आणि खूप विद्यार्थ्यांना मेसेज सुद्धा आला की सर आम्हाला पुस्तकं पोहोचलेत. ओके, थँक्यू सो मच. ओके, तर ते खूप छान प्रकारे शिकत, ज्यांच्याकडे बुक आहे त्यांना रिक्वेस्ट आहे की चांगल्या प्रकारे तुम्हाला रायटिंग करायची आहे. एक शब्द कसं लिहायचं आहे? PE सेज पे, कॉमा PE सेज पे. जोपर्यंत असं लिहत नाही कोणत्याही एजचा असो तोपर्यंत तुम्ही वाचायला आणि लिहायला शिकणार नाही. KE असेल तर त्या ठिकाणी KA वाचायचं आहे. LE असेल तर ले वाचायचं आहे. ओके, ME असेल तर मे वाचायचं आहे. NE असेल तर ने वाचायचं आहे. PE असेल तर पे वाचायचं आहे. QE असेल तर कुए वाचायचं आहे. क आणि व, कुए. RE असेल तर रे वाचायचं आहे. SE असेल तर से वाचायचं आहे. TE असेल तर टे वाचायचं, टी सेस ट. यासाठी सगळ्यात दुसरं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये जे कॉमन सिंगल जे असतात ना, सिंगल अल्फाबेट, त्याचं मी मिनिंग सांगितलं. टी असेल तर ते ते ट प्रोनाउन्स होतं. बी असेल तर ब प्रोनाउन्स होतं. सी असेल तर क प्रोनाउन्स होतं. डी असेल तर ड प्रोनाउन्स होतं. ओके, एफ असेल तर फ प्रोनाउन्स होतं. हे मी शिकवलेलं आहे.
तुम्हाला फक्त या कॉन्सोनंट नंतर वॉवेल ॲड करायचं आहे. FE आहे तर FEच्या नंतर ए ॲड करा, फे बनलं. जे काही तुम्हाला स्पेलिंग तयार करायचं असेल, ठीक आहे. VE असेल तर ते व्हे बनतं, XE असेल तर से बनतं. हे कोए चुकीचं कट करा, या ठिकाणी सुधारणा करा, क आणि से. YE असेल तर ये बनतं, ZE असेल तर झे बनतं. अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची. सगळ्यात जास्त या वॉवेलचा उपयोग होत असतो. प्रोनाऊन्सिएशन काय? ए. ठीक आहे. मग कोणताही कॉन्सोनंट त्याच्यानंतर ए जोडून टाका, फ ए फे, ब ए बे. समजलं? तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. वाचून, तोंडातून आवाज नाही आला पाहिजे, त्याशिवाय बिलकुल लिहायचं नाही. ओके, चलो. आता या ठिकाणी तुम्हाला एक्सरसाइज दिलेली आहे. BET बेट झालं, TEN टेन झालं. ठीक आहे. TE काय झालं? टे. असंच तुम्हाला वाचायचं आहे भाई. BE बे, T सेस ट, बेट झालं. DE सेस डे आणि N न झालं, डेन शब्द झाला. PEN पेग. मी तर म्हणेल हे जे आहे ना या ठिकाणी, हे जे मराठीमध्ये याला झाकून टाका, हे जे गेट याला झाकून टाका आणि तुम्ही स्वतःच वर्ड तयार करा. कारण जितके वर्ड्स तुमच्या डोळ्याखालून जातील तितकं जबरदस्त आहे या कोर्ससाठी. ओके, हेन झालं, जेट झालं. या ठिकाणी तुम्हाला हे फिलअप करायचं आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली मी एक्स्ट्रा वर्डसुद्धा दिलेले आहेत. हे कसं वाचायचं आहे तुम्हाला सांगितलं. पट्टी घ्या, तुमच्या बुकवर ठेवा आणि हे जे वर्ड आहेत ना हे झाकून टाका यांना. ओके, आणि मग तुम्हाला काय करायचं आहे? मग वाचायचं आहे. उदाहरणार्थ हे असं एवढं झाकून टाका असं. ठीक आहे. आणि मग वाचा काय? HE, जी ट्रिक तुम्हाला सांगितली, HE हे, सॉरी, ओके, HE हे, N न हेन, JET जेट, MEN मेन, NET नेट. जितके वर्ड करू शकता तितके करा. ओके, अशा प्रकारे. आता त्यानंतर आज आपण अजून एक वॉवेल, आज 2 वॉवेल शिकूया. आज आहे आपला आय वॉवेल. आयचा साऊंड ई सुद्धा होतो आणि अय सुद्धा होतो. अय. ठीक आहे. आई, सॉरी, काही है ना, आई सुद्धा होतो आणि ई सुद्धा होतो. बघा या ठिकाणी आय सांगितलेला आहे, आयचा उच्चार ई सांगितला आहे. ओके, मी अजून सांगतो आई. ठीक आहे, हा सुद्धा लक्षामध्ये ठेवा. आई सुद्धा उच्चार कधी कधी होतो. उदाहरणार्थ KIT काय शब्द झाला? KI सेज की, ई आहे ना, के सेज क, आय सेज ई. ओके, आता KI की झालं आणि टी सेज ट झालं. काय झालं? किट हा शब्द झाला. बरोबर. पण मी म्हटलं KITE. आता या किटे नाही म्हणणार या ठिकाणी किटे नाही म्हणणार. या ठिकाणी KIचा आई होतं, काई, आणि मग ट, क प्लस आई काय झालं? काईट. समजलं? ओके, तर अशा प्रकारे कधी कधी या आयचा जो उच्चार आहे तो आई सुद्धा होतो. त्याच्यामुळे तुम्हाला ते वर्ड समजून घ्यावं लागेल की कशा प्रकारे वाचायचं. आता उदाहरणार्थ भाई माझ्यासमोर हा वर्ड आला किट, तर मी किटच वाचणार. आणि माझ्यासमोर हा वर्ड आला तर मी याला काईटच वाचणार. का? कारण मला माहिती आहे की हा शब्द असा आहे. सो तुम्हाला शब्दांची ओळख करून घ्यावी लागेल. जितके शब्द तुमच्या डोळ्याखालून जातील तितकं बेटर आहे. ओके, पुढे बघा. BI सेज बी. बघा आता BI सेज बी की बाई. आता BIKE शब्द आहे, BIKE. बघा या ठिकाणी बी झाला, बिक झाला का? नाही, बाईक झाला, बाईक. तर आई, बाई. या ठिकाणी आयचा जो उच्चार आहे तो काय झाला? आई झाला, बाईक. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला नीट लक्षामध्ये घ्यायचं आहे. बघा, बी सेज बी किंवा बाई, सी सेज सी किंवा साई, डी सेज डी किंवा डाई, एफ सेज या ठिकाणी तुम्ही आई असेल लिहा, डाई. ओके, फा ई. ओके, गा ई. हे असं पण लिहून घ्या, तुम्हाला वर्ड लक्षात तुम्ही समजून जासाल. HI सेज ही किंवा हाई. ओके, JI सेज जी किंवा जाई, KI सेज की किंवा काई, LI सेज ली किंवा लाई, MI सेज मी किंवा माई. ओके, NI सेज नी किंवा नाई. ओके, उदाहरणार्थ NIK, सॉरी मोठं अक्षर काढतो या ठिकाणी. बघा, NIKE नाईक वर्ड आहे. आता याला काय निके म्हणणार का? निक म्हणणार का? नाही, याला नाईक म्हणतात. हा ब्रँड आहे, शूजचा ब्रँड आहे, माहीत असेल. त्याची साईन असं साईन आहे त्याचा. ओके ना? ओके, नाही नाईकचा असं साईन आहे ना, हा असाच साईन आहे. नाईकचा राईटचा साईन असतो. बरोबर. तर आता याला निके नाही म्हणणार, याला निक नाही म्हणणार, याला नाईक म्हणणार. तर N सेज न आणि ई सेज आई. काय झालं? नाई आणि क. बरोबर. ठीक आहे. आता ते KEच्या नंतर ते क कसं झालं हे तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये सांगेल. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल. ठीक आहे. पण या ठिकाणी नी सेज नी किंवा नाई हे दोन्ही लक्षामध्ये ठेवा. पी सेज पी किंवा पाई, क्यू सेज क्वी किंवा क्वाई,
आता QUITE हे पण सुद्धा क्वाई, री सेज री किंवा राई. ओके, आता RIGHT राईट, राई म्हणतो ते, रीट नाही म्हणत. ओके, SI सेज सी किंवा साई, टी सेज टी किंवा ताई. टाईम शब्द आहे, टाईम म्हणतो आपण, TIME असतं ते, समजलं. VI सेज व्ही किंवा व्हाई, W सेज व्ही किंवा वाईच. ओके, त्यानंतर XI सेज सी किंवा साई, आणि YI सेज ही किंवा याई, आणि ZI सेज झी किंवा झाई. अशा प्रकारे तुम्हाला नीट प्रोनाउन्सिएशन करायचं आहे. काय काय होतं वापस सांगतो. आय सेज ई किंवा प्लस आई, या दोघांपैकी काही शब्दामध्ये कोणताही येऊ शकतो. ई सुद्धा येऊ शकतो आणि आई सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, हे ई किंवा आई हे नीट लक्षामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे आज आपण कोणकोणते वॉवेल शिकलो. ई आणि आय हे 2 वॉवेल शिकलो. चांगल्या प्रकारे समजा. ओके, आणि नीट प्रॅक्टिस करा. बुक मागवायचं असेल तर लवकर संपर्क करा, कारण स्टॉक संपून जातो. आणि रीडिंग रायटिंग याचं येत असेल तुम्हाला, पण तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही आहे बेसिक टू ॲडव्हान्स, मग तुम्ही ऑफलाईन असेल तर संभाजीनगरमध्ये असाल तर माझ्या अकॅडमीवर या लाईव्ह, किंवा ऑनलाईन क्लाससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तो लाईव्ह क्लास असतो माझा, संध्याकाळचा टाईम असतो, तुमच्या अकॉर्डिंग असतो. जर जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन करून घ्या. आमच्या बॅचेस असतात, फक्त फुल व्हायच्या आधी करा, कारण खूप लवकर बॅचेस आमचं ते भरून जातात. ठीक आहे, या ठिकाणी प्रॅक्टिस पण आहे. BIT बिट, TIN टिन, SIN सिन, PIN पिन, HIT हिट, LIT. आता हा जो शब्द आहे हा तुम्हाला या ठिकाणी 1 2 3 1 2 3 असं 6 वेळेस लिहायचा आहे, वाचून लिहायचं, समजलं. आणि या ठिकाणी वापस तुम्हाला सांगितलं, याला जे आहे तुम्ही हाईड करून टाका आणि मग वाचा. ओके, याला हाईड करून टाका मग वाचा. भाई काय झाला हा वर्ड. SICT, सिट, हिट, पिट, फिट, निट, बिट, कॅन, मॅन, ते याच्यामध्ये आलं. ठीक आहे, विट, टिट, शिट, विट, अशा प्रकारे तुम्हाला रीडिंग करायची आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.